बुल्ढाना जिले के खामगांव शहर में गणेश उत्सव बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जाता है। हर वर्ष की तरह इस वर्ष भी गणेश विसर्जन जुलूस लकी ड्रॉ के अनुसार निकाला जाएगा। इसमें कुल 29 गणेश मंडल विसर्जन जुलूस में शामिल होंगे। इस साल गणेशोत्सव 7 सितंबर से शुरू हो रहा है और 18 सितंबर को अनंत चतुर्दशी के दिन शहर से गणेश विसर्जन जुलूस निकलेगा। विसर्जन जुलूस में अनुचित घटना ना हो, इसलिए सिटी पुलिस गणेश मूर्ति विसर्जन के लिए हर वर्ष लकी ड्रॉ निकाला जाता है। इसमें कुल 29 मंडल विसर्जन जुलूस में शामिल होते हैं, जो ड्रॉ अनुसार अपने मंडल का विसर्जन करते हैं, जिसमें मानाचा लाकड़ी गणपति, तानाजी गणेश मंडल, हनुमान गणेश मंडल और राणा गणेश मंडल का समावेश है। इसमें शिवाजी नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत 12 और सिटी पुलिस स्टेशन के अंतर्गत 17 कुल 29 गणेश मंडल शामिल होंगे। आज घोषणा के अनुसार सिटी पुलिस स्टेशन परिसर में एएसपी अशोक थोरा, डीवाईएसपी विनोद ठाकरे, सिटी पुलिस स्टेशन के थानेदार रामकृष्ण पवार, शिवाजी नगर पुलिस स्टेशन के थानेदार पीताम्बर जाधव और गणेशोत्सव मंडल के पदाधिकारी सुहानी महेंद्र बंसोड़ ने लॉटरी टिकट खोलकर लकी ड्रॉ निकाला। मंडलों की रैंकिंग की घोषणा की गई। अपर पुलिस अधीक्षक अशोक थोराट ने आह्वान किया कि कोई भी व्यक्ति अफवाहों पर विश्वास न करे और सोशल मीडिया पर आपत्तिजनक पोस्ट न डाले। बुद्धीची देवता गणेशाची स्थापना उद्यापासून पूर्ण महाराष्ट्र संबंध देशामध्ये आपल्याकडे केली जाणार आहे। आपल्या खामगाव शहरातही मोठ्या प्रमाणावर आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो। दरवर्षी गणेशाची विसर्जनाची जे अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन केलं जातं, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे जवळजवळ 29 मंडळ खामगाव शहरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। त्यांचा सहभाग होत असताना प्रमुख 4 मंडळे जे मानाचे गणपती या गावामध्ये खामगाव शहरामध्ये मानले जातात, ज्यात लाकडी गणपती असेल, तानाजी असेल, हनुमान असेल आणि राणा मंडळ असेल, हे मंडळ आपण नामांकित मंडळ म्हणून त्यांचा नंबर अनुक्रमांक 1 ते 4 ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या सर्व मंडळांचा लाईनमध्ये लागण्यासाठी आपण लकी ड्रॉ काढत असतो। तो ह्या वर्षी काढण्यात आलेला आहे। यामध्ये जवळजवळ 26 मंडळांचा लकी ड्रॉमध्ये समावेश झालेला आहे आणि 3 मंडळ असे आहेत ज्याच्यामध्ये सरापा मंडळ हे मुख्य लाकडी गणपतीबरोबरच जात असतो आणि अन्य 2 वेगळ्या मार्गावरून समाविष्ट होत असतात। त्याला सर्वांची मान्यता असते, त्याच्यामुळं हा लकी ड्रॉ आज झालेला आहे। त्याप्रमाणे लोक तयारीही करतात। एकच आज प्रामुख्याने हे आहे, गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा, कुठल्याही स्वरूपाच्या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये। एकच आहे, डीजे कुणी लावू नये। डीजेमुळे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम सगळीकडे दिसून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लेझर बीम हे लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये। असे काय दिसून आले तर आम्ही त्या गणपती मंडळावर आणि संबंधित जो कोणाचं वाहन असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल करू।